नवीन 11वीची बॅच 5 जुलैपासून सुरू होत आहे. तर एखाद्या त्याच्यासाठी ॲडमिशन सुरू झालेलं आहे. ॲडमिशन करण्यासाठी एखाद्या तुम्ही कॉल करून ॲडमिशन कन्फर्म करू शकता किंवा लिंक लक्षात खाली दिलेली ती फॉर्मची लिंक भरून एखाद्या तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करू. पाठीमागच्या लेक्चरमध्ये एखाद्या आपण कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जीचे एखाद्या एक्सप्रेशन बघितले. त्यानंतर एखाद्या या तिन्ही गोष्टी एखाद्या म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी एखाद्या आपण SHM मध्ये एखाद्या बघितल्या आपण की मीन पोझिशनला त्याच्या व्हॅल्यू काय असतील, त्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशनला त्याच्या व्हॅल्यू काय असतील आणि त्याच्यावर एखाद्या कन्क्लुजन काढले. आता एखाद्या आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघतोय. नेक्स्ट कन्सेप्ट एखाद्या रिलेटेड सेमच कंडिशनशी किंवा एखाद्या सेमच क्वांटिटीशी रिलेटेड काय कन्सेप्ट आहे ते बघायला स्टार्ट करू. काय म्हणले बघा, व्हॅरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी इन SHM. काय म्हणले बघा, व्हॅरिएशनचा अर्थ लक्षात ठेवा चेंज. बघा एखाद्या चेंज बघायचा आपल्याला एखाद्या काय कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा. आता ते विथ रिस्पेक्ट टू कशाच्या हे पहिल्यांदा समजायला पाहिजे. तर विथ रिस्पेक्ट टू काय बघायचं एखाद्या, दॅट इज द डिस्प्लेसमेंट. याचा अर्थ क्लिअर आहे एखाद्या व्हॅरिएशन म्हणजे आपल्याला चेंज बघायचा आहे आणि चेंज करायच्या विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंटच्या. याचा अर्थ डिफॉल्ट आहे एखाद्या आपल्याला काय काढायचं एखाद्या ग्राफ काढायचा एखाद्या. आणि हा ग्राफ काय एखाद्या एकदा क्लिअर करून एखाद्या दिस इज द y ऍक्सिस, दिस इज द x ऍक्सिस. तर एकदा क्लिअर करून एखाद्या हा जो x ऍक्सिस आहे एखाद्या x ऍक्सिस वर आपण काय ड्रॉ करणार आहे, दॅट इज द डिस्प्लेसमेंट. काय म्हणतो एखाद्या ऑन x ऍक्सिस देयर इज द डिस्प्लेसमेंट. त्यानंतर एखाद्या काय y ऍक्सिस वर आपल्याला दोन्ही एनर्जी टाकायच्या. कायनेटिक एनर्जीचा ग्राफ असेल तर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ असेल तर पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला एखाद्या दोन्ही ग्राफ एखाद्या याच्यावरच बघायचे, त्यामुळे एखाद्या त्यावेळेस एखाद्या आपण याला मॉडिफाय करून घेऊ. आता बघा SHM म्हणल्यानंतर काय एखाद्या एक्स ऍक्सिस वर काय डिस्प्लेसमेंट आहे. तर एखाद्या आपण डिस्प्लेसमेंट क्लिअर करू. ही जी पोझिशन आहे एखाद्याला काय म्हणतो मी मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट काय असेल एखाद्या, दॅट इज 0. सो डिस्प्लेसमेंट दॅट इज x इज इक्वल टू 0. मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट इक्वल टू 0. त्यानंतर एखाद्या इकडे दुसरा पॉईंट दाखवतो, त्याला आपण एक्स्ट्रीम पोझिशन म्हणू, दॅट इज द राईट एक्स्ट्रीमिटी. काय असेल व्हॅल्यू, दॅट इज x इज इक्वल टू a. तेवढंच एखाद्या आपण काय लेफ्ट हँड साईडला पण दाखवू. इकडे एखाद्या पॉईंट घेतो, त्याला म्हणून आपण दॅट इज x इज इक्वल टू -a. तर एखाद्या आपण डिस्प्लेसमेंटच्या एखाद्या 3 पोझिशन घेतल्या. पहिली काय एखाद्या मीन पोझिशन, दॅट इज डिस्प्लेसमेंट इक्वल टू 0. इकडे एखाद्या एक्स्ट्रीम पोझिशन, दॅट इज राईट एक्स्ट्रीमिटी, दॅट इज x इज इक्वल टू a. आणि तिसरं काय एखाद्या लेफ्ट एक्स्ट्रीमिटी, दॅट इज x इज इक्वल टू -a. आता एखाद्या आपल्याला व्हॅरिएशन कोणाचं बघायचंय, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं. बघा एखाद्या याच्यामध्ये आपण तिसरी पण एक एनर्जी ऍड करणार आहे, दॅट इज द टोटल एनर्जी. तर त्या तिघांची पहिल्यांदा एक्सप्रेशन बघू आणि त्यानंतर एखाद्या व्हॅरिएशन कसं असेल याच्यावर विचार करायला स्टार्ट करू. त्यातली पहिली एनर्जी एखाद्या दॅट इज कॉल्ड ॲज कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आठवतो सगळ्यांना, याला क्लिअर करू. हाफ m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज हाफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. त्यानंतर थर्ड फॉर्म्युला, दॅट इज फॉर्म्युला ऑफ टोटल एनर्जी. काय फॉर्म्युला एखाद्या टोटल एनर्जीचा, हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. आणि आता मात्र व्यवस्थित लक्ष द्यायला स्टार्ट करा. आपल्या लक्षात पहिल्यांदा कुठलं एक्सप्रेशन आहे, दॅट इज कायनेटिक एनर्जी. म्हणजेच काय बघायला स्टार्ट करूत आपण, व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी. काय बघू, व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी विथ रिस्पेक्ट टू काय एखाद्या डिस्प्लेसमेंट. आता एक गोष्ट विचार करायला स्टार्ट करा. आपण कायनेटिक एनर्जीवर फोकस करतोय. एक गोष्ट विचार करायला काय स्टार्ट करायला एखाद्या आपण काल बघितलंय मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती असेल. तर त्यातला पहिला पॉईंट एखाद्या बघतो आपण. मीन पोझिशनला एखाद्या काय म्हणलं होतं आपण, मीन पोझिशनला x इज इक्वल टू काय 0. ही व्हॅल्यू 0 ठेवल्यानंतर एखाद्या आपल्याला काय भेटलं होतं, हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. आणि हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअरला काय म्हणलं होतं एखाद्या कायनेटिक एनर्जी इज मॅक्सिमम. आणि त्याच्यावरूनच कन्क्लुजन काढलं होतं आपण ॲट मीन पोझिशन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी. तर तीच व्हॅल्यू लिहितो एखाद्या पहिला मीन पोझिशनचा पॉईंट पुट करू, x इज इक्वल टू 0. त्यावेळेस एखाद्या काय कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असेल आणि ती मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी या पॉईंटला दाखवतोय. मीन पोझिशनला एखाद्या कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. आता काय दुरलेले 2 पॉईंट बघायचे, एक्स्ट्रीम पोझिशन. x इज इक्वल टू a म्हणतो एखाद्या, x इज इक्वल टू a पुट केला तर एखाद्या क्लिअर, दॅट इज a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, दॅट इज 0. ऑलरेडी बघितलं आपण. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0. म्हणजेच काय एखाद्या x इज इक्वल टू a ला कायनेटिक एनर्जी काय 0 आली तर तो पॉईंट काय असेल एखाद्या या ठिकाणी. सो दिस इज द पॉईंट. आता एखाद्या आपल्याला लास्ट पॉईंट बघायला स्टार्ट करायचा आहे, दॅट इज x इज इक्वल टू -a. x इज इक्वल टू -a इथं पुट करायला एखाद्या -a मायनसचा स्क्वेअर काय माहिती प्लस.
सो ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर दॅट इज 0. म्हणजेच काय एखादा एक्स इज इक्वल टू मायनस एल आपण कायनेटिक एनर्जी काय भेटली 0. आता मला एखाद्या व्हेरिएशन भेटलं एखाद्या आपल्याला 3 पॉईंट भेटले ते 3 पॉईंट फक्त काय करायचं एखाद्या डॉटेडनी जोडायचं आणि एखाद्या एक गोष्टी क्लिअर असू द्या की हे पॉईंट स्ट्रेट लाईन मध्ये असणार नाही. त्याचं कारण एखाद्या व्हेरिएशन बघा कसं दिसायला कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे एखादा स्क्वेअर आहे स्क्वेअर जर असेल तर सध्या लक्षात ठेवा की कधी पण एखाद्या एक क्वांटिटी प्रोपोर्शनल टू दुसऱ्या क्वांटिटीचा जर स्क्वेअर असेल तर एवढं लक्षात असू द्या इट इज द कर्व. तो कुठला कर्व असेल काय असेल एखाद्या हे पुढे गेल्यानंतर आपण बघू. तर एखाद्या डॉटेडने आपल्याला कर्वच्या फॉर्म मध्ये जॉईन करायचं. आपण जॉईन करायला स्टार्ट करू. कसं होईल बघा हा कर्व जॉईन करायला स्टार्ट करला. सो दिस गेट जॉईन विथ दिस. त्यानंतर एखाद्या हा पहिला आपण पॉईंट जॉईन करूत आपण. सो दिस इज द सेम. So this is the ही जी क्वांटिटी भेटली एखाद्या this represents the variation of kinetic energy with respect to displacement. तेव्हा एखाद्या अजून कर्व आहे त्या कर्वला एखाद्या नाव देतो that is the k dot e that is called as the kinetic energy. kinetic एनर्जीचा ग्राफ क्लिअर झालाय. आता काय बघायला स्टार्ट करूत आपण सेकंड पोटेन्शियल एनर्जीच्या ग्राफवर. एक्सप्रेशन क्लिअर ठेवलेलं एखाद्या काय पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. सुरुवात तिथनच लक्षात द्या कुठनं सुरुवात मीन पोझिशन पासून. मीन पोझिशनला काय एखाद्या x इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू 0 व्हॅल्यू पुट केली काय होईल पोटेन्शियल एनर्जी बिकम्स 0. याचा अर्थ काय एखाद्या ऍट मीन पोझिशन पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 0. हे क्लिअर झालं. आता काय एखाद्या आपल्याला बघायचं आहे एक्स्ट्रीम पोझिशनला. पहिल्यांदा आपण राईट एक्स्ट्रीमिटी बघू. x इज इक्वल टू काय एखाद्या a x इज इक्वल टू a पुट करा एखाद्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. याचा अर्थ काय पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम. आणि आपल्याला माहिती आहे x इज इक्वल टू a ला एखाद्या काय म्हटलंय पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे इथं एनर्जी किती येईल एखाद्या इथली जी एखाद्या पॉईंट आहे त्याची एनर्जी किती एखाद्या दॅट इज हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ऑलरेडी माहिती आहे आपल्याला एखाद्या x इज इक्वल टू a आणि एनर्जी हाफ m ओमेगा स्क्वेअर दोन्हाला एखाद्या इकडे घेऊन येऊ पुढे तरी एखाद्या या ठिकाणी पॉईंट घेऊन जाईल इकडे पुढे. सो दिस इज द पॉईंट. त्यानंतर एखाद्या x इज इक्वल टू मायनस ए असताना आपल्याला पोटेन्शियल एनर्जी बघायची. सेम एखाद्या फॉर्म्युला मायनसचा स्क्वेअर काय एखाद्या प्लस सो हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. सेम एखाद्या या ठिकाणी पॉईंट येऊन जाईल इकडे कुठं 3 पॉईंट भेटले बघा एखाद्या कुठला फर्स्ट सेकंड थर्ड. आता यांना काय करायचं जॉईन करायचं. परत एखाद्या स्ट्रेट का कर्व याच्याकडे बघायला स्टार्ट करा. प्रपोर्शनॅलिटी कशी एखाद्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे दॅट इज बाकीच्या गोष्टी कॉन्स्टंट m ओमेगा स्क्वेअर हाफ कॉन्स्टंट पोटेन्शियल एनर्जी प्रोपोर्शनल टू x स्क्वेअर. याचा अर्थ एखाद्या डेफिनेटली काय कर्व असायला पाहिजे. तो कर्व आपण जॉईन करायला स्टार्ट करू. काय होईल बघा सो दिस रिप्रेझेंट्स द अनदर कर्व दॅट इज द व्हेरिएशन ऑफ कुठला कर्व एखाद्या व्हेरिएशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी. काय म्हणताय व्हेरिएशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. बघा काय आपण दोन्ही कन्सेप्ट क्लिअर केल्यात एखाद्या. पहिल्यांदा काय बघितलं व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी दॅट इज दिस द ग्राफ. त्यानंतर काय दुसरं काय बघितलं व्हेरिएशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी दिस द ग्राफ आणि ते विथ रिस्पेक्ट टू कशा एखाद्या डिस्प्लेसमेंट. आता एखाद्या तिसरा ग्राफ आपल्याला सांगितला नाही पण एकदा क्लिअर करून घेऊत आपण. काय बघायचं एखाद्या आपल्याला टोटल एनर्जी. टोटल एनर्जीचा ग्राफ बघण्याच्या अगोदर आपण काय फॉर्म्युलाकडे जाऊ. काय फॉर्म्युला हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट दिसायला का कुठं एखाद्या नाही एखाद्या. याचा अर्थ काय कुठला पण पॉईंट घ्या एखाद्या काय टोटल एनर्जी सेमच असेल आणि फक्त सेम नाही एखाद्या त्याची व्हॅल्यू काय असेल मॅक्सिममच असेल. काल एखाद्या आपण कन्क्लुजन काढलं एखाद्या जे आपण नोट मध्ये पण लिहिलं एखाद्या काय लिहिलं एखाद्या नोट मध्ये बघा आठवा टोटल एनर्जी इन सिंपल हार्मोनिक मोशन ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. त्याला एखाद्या आपण वेगळ्या फॉर्म मध्ये म्हणलं इन सिंपल हार्मोनिक मोशन टोटल एनर्जी इज कॉन्झर्व्ड. याचा अर्थ काय एखाद्या डिस्प्लेसमेंट किती पण असू द्या टोटल एनर्जी काय असेल सेमच असेल आणि त्याची व्हॅल्यू काय हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर असेल. आणि तेच एखाद्या रिप्रेझेंट करतोय मीन पोझिशनला टोटल एनर्जीची व्हॅल्यू काय एखाद्या हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. एक्स्ट्रीम पोझिशनला टोटल एनर्जी व्हॅल्यू हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीला पण तेच. याचा अर्थ क्लिअर आहे एखाद्या ती लाईन कशी असायला पाहिजे स्ट्रेट लाईन आहे आणि स्ट्रेट लाईन कशी एखाद्या पॅरलल टू द डिस्प्लेसमेंट ऍक्सिस. आणि एखाद्या याला आपण डॉटेडने दाखवतो हा पॉईंट एखाद्या येत असेल. बघ एखाद्या हे जे व्हेरिएशन भेटायला एखाद्या दिस द व्हेरिएशन ऑफ टोटल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. तर एखाद्या हे ग्राफ खूप महत्वाचे एखाद्या या ग्राफवर एखाद्या आपल्याला काही कन्क्लुजन काढायचं त्याच्या अगोदर एखाद्या हे ग्राफ ड्रॉ करून घ्या. त्यानंतर एखाद्या आपण व्यवस्थित समजून घ्या एखाद्या ग्राफमध्ये काय काय झालं ते. त्यानंतर आपल्याला काही कन्क्लुजन काढायचं ते कन्क्लुजन आपण काढून घ्या.
सगळ्यांनी लक्षात द्या, ग्राफ ड्रॉ केले असते लक्षात द्या. आता एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात द्या की आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कन्क्लुजन्स काढणार आहेत. दॅट इज द कन्क्लुजन्स. लक्षात द्या, आपण कन्क्लुजन्स बघताना लक्षात द्या एक गोष्ट समजून घेऊ. जे ऑलरेडी कन्क्लुजन काढले लक्षात द्या, असे काही कन्क्लुजन लक्षात द्या ग्राफवरनं खूप इझिली काढले जाऊ शकतात आणि खूप इझिली समजतात लक्षात द्या. बाकी एवढं एक्सप्रेशन वगैरे काढण्याची काही गरज नाही. तर त्यातले एक एक पॉईंट बघू आणि त्यानंतर काय काही युनिक गोष्टी बघू लक्षात द्या, जे या लेक्चरच्या हिशोबाने खूप महत्त्वाचे आहेत. तर एक एक पॉईंट बघायला स्टार्ट करा. बरं, आपण पहिल्यांदा मीन पोझिशनवर कॉन्सन्ट्रेट करू. काय काय दिसायला बघा मीन पोझिशनला? दिस एनर्जी. कुठली एनर्जी एखाद्या? पोटेन्शियल एनर्जी. तर पहिलं कन्क्लुजन, ऍट मीन पोझिशन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0. दुसरं कन्क्लुजन लक्षात काय? ऍट मीन पोझिशन कायनेटिक एनर्जी. बघा काय, दिस इज द व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय? मॅक्झिमम. आणि त्याची व्हॅल्यू लक्षात कोणासोबत आहे? दॅट व्हॅल्यू इज इक्वल टू टोटल एनर्जी. म्हणजे एखाद्या काल जे आपण सेपरेट 3 कन्क्लुजन काढले होते एखाद्या तिन्हीचे तीन एखाद्या पहिल्या ग्राफवरनं भेटतात. कुणाच्या एखाद्या किंवा एखाद्या पहिल्या ग्राफवरनं म्हणण्यापेक्षा एखाद्या कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच्या ग्राफवरनं भेटून जातात. काय काय बघितलं? ऍट मीन पोझिशन पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 0, कायनेटिक एनर्जी इज मॅक्सिमम अँड कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी. आता एक्स्ट्रीम पोझिशन बघायला स्टार्ट करू. दोन्ही पण एक्स्ट्रीम पोझिशनला लक्षात सेम कन्क्लुजन. आता लक्षात बघा एक्स्ट्रीम पोझिशनला पहिल्यांदा बघून लक्षात आहे कुठली एनर्जी? दिस द कायनेटिक एनर्जी. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0. त्यानंतर ऍट एक्स्ट्रीम पोझिशन पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम. आणि थर्ड कन्क्लुजन, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी. तर काय तिन्हीचे तिन्ही कन्क्लुजन म्हणजे काय फर्स्ट याचे 3, एक्स्ट्रीम पोझिशनचे 3, असे काय लक्षात टोटल 6 कन्क्लुजन एखाद्या ग्राफवरनं इझिली भेटू शकतात. आता मात्र एखाद्या खूप जास्त अंडरस्टँडिंग आहे आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट असू द्या. बघा आपल्याला काही पॉईंट भेटायला बघा एखाद्या, या पॉईंटला नावं देतो एखाद्या मी. बघा हा एक पॉईंट, हा जो पॉईंट आहे एखाद्या त्याला मी ए पॉईंट म्हणतो. आणखी एक पॉईंट भेटायला एखाद्या, इकडे एक पॉईंट, या पॉईंटला काय एखाद्या बी पॉईंट म्हणतो. काय दिसायला बघा एखाद्या ए पॉईंट आणि बी पॉईंटला एखाद्या काय करतोय? दोन कर्व एकमेकांना इंटरसेक्ट करायला, कट करायला एखाद्या. कुठला? कायनेटिक एनर्जीचा कर्व आणि पोटेन्शियल एनर्जीचा कर्व, दोघं काय एखाद्या एकमेकांना इंटरसेक्ट करायला. आता लगेच विचार यायला पाहिजे एखाद्या, दोघं इंटरसेक्ट करायला त्याचा अर्थ काय? दोघांच्या व्हॅल्यू सेम असते. म्हणजे एखाद्या असं कुठला तरी पॉईंट भेटायला एखाद्या सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय असेल? सेम असेल. आणि एखाद्या त्याच्यावर एक पॉईंट नाही एखाद्या, किती पॉईंट भेटायले? 2. ए पण पॉईंटला सेम आहे, बी पण पॉईंटला एखाद्या त्याच कंडिशन आहे. म्हणजे एखाद्या पहिलं कन्क्लुजन एखाद्या भेटलं की असे 2 पॉईंट एखाद्या अचीव्ह होतात एखाद्या सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच्या व्हॅल्यू काय असतात एखाद्या सेम असतात. मग आपल्याला लगेच विचार यायला पाहिजे एखाद्या, 2 गोष्टीवर विचार यायला पाहिजे. मग त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती असेल? त्या एखाद्या या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती असेल? म्हणजे ए आणि बी ला दोन्ही ठिकाणी एखाद्या ऑब्व्हियस सेमच डिस्प्लेसमेंट असेल. मग पहिल्यांदा हे विचार यायला पाहिजे एखाद्या की असा कुठला पॉईंट आहे किंवा एखाद्या किती डिस्प्लेसमेंटवर पॉईंट आहे ज्या ठिकाणी काय एखाद्या कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी सेम असते. तर आपण एखाद्या हे फाइंड आउट करायला स्टार्ट करू. माहित नाही एखाद्या मला आणखी आपण एखाद्या इकडे काय एक्स इज इक्वल टू टाकू, इकडे पण काय एखाद्या बी पॉईंटला एखाद्या एक्स इज इक्वल टू डायरेक्शन, त्या व्हॅल्यू एखाद्या नंतर आपण सापडायला स्टार्ट करू. आता विचार करायला स्टार्ट करू की व्हॅल्यू कशा काढता येते. बघा एक कन्क्लुजन जे भेटले ए पॉईंट आणि बी पॉईंटला काय एखाद्या कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. तर काय हेच कन्क्लुजन वापरून काय आपल्याला रिझल्ट काढता येईल का? हो, काय म्हणाले? दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय फॉर्म्युला एखाद्या? हाफ एम ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला? हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हे जे काय कॅन्सल होते ते कॅन्सल करायला स्टार्ट करा. बघा इकडं हाफ एम ओमेगा स्क्वेअर, इकडे पण काय हाफ एम ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होईल. हाफ एम ओमेगा स्क्वेअर, हाफ एम ओमेगा स्क्वेअर गेट कॅन्सल. काय राहिलं एखाद्या आरएचएसला? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आरएचएसला एक्स स्क्वेअर. हे मायनस एक्स स्क्वेअर एखाद्या आरएचएसला आलं काय होईल? प्लस एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर दॅट इज 2x स्क्वेअर. मला असं लिहिता येईल का बघा एखाद्या? दॅट इज 2x स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग काय एखाद्या ए स्क्वेअर. 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे गेलं डिव्हिजन मध्ये काय भेटलं? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय 2. आता काय एखाद्या दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेऊन एक्स काढायचे. काय येईल बघा? एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट. बरं काय जर दिसायला एखाद्या प्रॉब्लेम येत असेल तर आपण पुढे कंटिन्यू करू त्याला. बघा एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट दॅट इज एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट दॅट इज ए
2चं स्क्वेअर रूट निघणार नाही, त्याला काय रूट 2 मध्ये ठेवून द्यायला लागेल. बरं एखादा ही व्हॅल्यू घेताना एखाद्या मात्र काय आपण प्लस ऑर मायनस घेतोय. आपल्याला माहिती आहे एखादा स्क्वेअर रूट घेताना काय एखाद्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण, दॅट इज प्लस ऑर मायनस a बाय रूट 2. आणि हे सगळ्यात महत्वाचं कन्क्लुजन एखाद्या याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. काय क्वेश्चन विचारला जातो एखाद्या ऍट व्हॉट डिस्प्लेसमेंट, काय म्हणतोय ऍट व्हॉट डिस्प्लेसमेंट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. तर एखाद्या हे त्याचं कन्क्लुजन असेल when x is equal to plus or minus a by root 2, when x is equal to plus or minus a by root 2, काय म्हणताय कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. आणि त्याच व्हॅल्यू एखाद्या आपण इकडे बघतोय ग्राफवर दाखवतोय. बरं एखाद्या x is equal to plus or minus a by root 2 हे येणार होतं हे आपल्याला अगोदरच माहित होतं. कसं काय एखाद्या निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीकडे एखाद्या ज्या व्हॅल्यू असतील निगेटिव्ह साईडला तिथं व्हॅल्यू काय असेल मायनस, ज्या एखाद्या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीकडच्या व्हॅल्यू असतील एखाद्या किंवा मीन पोझिशन पासून राईट हँड साईडला असेल तिकडे काय असेल व्हॅल्यू पॉझिटिव्ह. तर एखाद्या x इज इक्वल टू काय एखाद्या पहिलं इकडे लिहितोय x इज इक्वल टू दॅट इज मायनस a बाय रूट 2 आणि इकडे काय एखाद्या x इज इक्वल टू प्लस a बाय रूट 2. फर्स्ट x इज इक्वल टू मायनस a बाय रूट 2 आणि सेकंड x इज इक्वल टू प्लस a बाय रूट 2. तर एखाद्या एक क्लिअर झालेला असेल एखाद्या. आता आपण या गोष्टी एखाद्या फाइंड आउट केला. आता फक्त एखाद्या याच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग एखाद्या तुमच्याकडनं अपेक्षित आहे आणि ते काय अपेक्षित आहे बघा. एखाद्या मी एक्स ऍक्सिस वरच्या व्हॅल्यू काढल्या बघा दोन्ही दाखवतो. x इज इक्वल टू मायनस a बाय रूट 2, x इज इक्वल टू प्लस a बाय रूट 2. आपल्याला एखाद्या या पॉइंटला हे सांगता येईल का एखाद्या की कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी किती असते. तर त्याच्यावर विचार करा एखाद्या की ज्यावेळेस x इज इक्वल टू मायनस a बाय रूट 2 आहे किंवा x इज इक्वल टू प्लस a बाय रूट 2 आहे तर त्यावेळेस एखाद्या कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच्या व्हॅल्यू किती असते. तर याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा एखाद्या. आजचं लेक्चर एखाद्या खूप महत्वाचं लेक्चर एखाद्या. या लेक्चरमधून एखाद्या आपण बरेच कन्क्लुजन काढलेत आणि याच्यावर एखाद्या दुसरी गोष्ट एक महत्वाची भेटून जाईल की ग्राफ रीड कसे केले जातात. बरं एखाद्या ग्राफवर खूप चांगल्या पद्धतीचे एखाद्या प्रॉब्लेम विचारले जातात. फक्त या चॅप्टरवर नाही एखाद्या वेगवेगळ्या चॅप्टरवर म्हणजे एखाद्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याला जर कन्क्लुजन दिले तर त्याच्यावरनं ग्राफ काढता यावे, जर ग्राफ दिला एखाद्या तर त्याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन पण काढता येणं अपेक्षित आहे. तर या गोष्टीवर एखाद्या कॉन्सन्ट्रेट असू द्या. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये